झालं तुम्ही आलात. मला एक महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे थोडं पर्सनल आहे. म्हणजे पर्सनल आहे, पण आता हे सगळे तुमचे एवढे जवळचे मित्र आहेत, सो बोलायला हरकत नाही. ऍक्च्युली रेवाचं असं म्हणणं आहे की की आपण लग्न पोस्टपोन करूया. काय? हो, म्हणजे असं रेवाला वाटतंय. आय मीन तिला असं वाटतंय की की आपण लग्नाआधी काही दिवस एकत्र राहून बघायला हवं. यु नो, म्हणजे आम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी कळतील, कॉम्पिटिबिलिटी कळेल. चांगला विचार आहे. विचार चांगला आहे. तुमच्या घरचे तयार होतील का? नो वे. अरे ऑलरेडी रेशमाच्या आई वडिलांना एक शॉक बसणार आहे, त्यात आणखी नवीन शॉक नका देऊ यार. म्हणजे ऑलरेडी शॉक बसणार आहे म्हणजे? म्हणजे हा, तुम्ही मुंबईला येऊन राहणार आहात त्यांच्यासाठी एक शॉकच आहे ना. हो, ते पण आहे. हाँ, एंड इफ यू आस्क मी, ऑनेस्टली स्पीकिंग, एक साथ रहने से कुछ नहीं होता. यू नो, शादी में ही पूरा सच है. एक साथ रहने से क्या होगा? आप लोग शादी कर लो. वाह वाह, उच्च विचार. असं काय नाहीये. सी, तुमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की तुमचं पटत नाहीये, काय होत नाहीये, तर मग त्यात ना तुम्हीच नाही, तुमची फॅमिली पण सफर करणार ना. सो ट्राय करायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, मुळात मला काय वाटतं, लग्न संस्था का निर्माण झाली याचाच मुळापासून आता विचार व्हायला हवा. मुळातच लग्न संस्था, मुळातच मला असं वाटतं की बरोबर आहे देवाचं, करेक्ट आहे तिचं. फक्त तुमच्या घरच्यांना समजावं लागेल तुम्हाला. म्हणजे पटतंय मला. रेवा, मला असं वाटतं की राहूया आपण लग्नाआधी काही दिवस एकत्र. मला असं वाटतंय की आपण लग्नच करूया. काय? हळू. का? तू ऐक ना, तू असं बघू नकोस ना. हे बघ, म्हणजे ना, लग्नाच्या आधीच असे आपण एकत्र राहिलो तर आपल्याला एकमेकांच्या सगळ्याच गोष्टी माहिती होतील ना. मग थ्रिल काय राहणार? पण हेच मी तुला. ऐक ना, म्हणजे मला तू, तुला मी, असं नव्याने काहीच कळणार नाही ना. ओके. आणि समजा, म्हणजे समजा लग्न झाल्यानंतर तुला माझ्यातली एखादी गोष्ट कळली, सवय म्हण, जी तुला नाही आवडली, मग मी सहन करेन ना. तू सहन? म्हणजे माझ्याही काही गोष्टी तुला सहन कराव्या लागतील. काही गोष्टी? गप रे. मला ना संसारामधलं ते जे काही सरप्राईज असतं ते मोडायचं नाहीये. त्यामुळे संसार बोरिंग होतो म्हणे.
म्हणे कोण म्हणे? आई म्हणे? बघ, मलाही असं वाटतंय, हम्म. म्हणजे मला पटलंय. मलाही. ताई आलीये. हं? या अगं, लग्न आधीच काय सरप्राईज देते? लग्न तर होऊ दे. आई शपथ, मारू नकोस. हीर तो बड़ी सड़ा ना 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 ना. Hey, Hi, Anna. what happened? Nothing. Oh, आज रेश्मा ना घरी, तर जेवण आम्ही बाहेरनं ऑर्डर केलं होतं. सो डिपडिप होत असेल ना पोटात त्याच्यामुळे. No, that's not an issue. No. Okay. See, हाँ ये कबर्ड है. हाँ, तुम बताओ इसमें किस किस के कपड़े हैं? इसमें किस किस के कप? यात ना हाँ, मीनल, रेश्मा आणि मी. है ना? और मेरे कपड़े कहाँ हैं? मेरे कपड़े इस बैग में हैं. आह, मतलब समझ रही हो तुम? नहीं? देखो, तुम सोचो मेरे कपड़ों को कैसा लगता होगा, क्या फील होता होगा. मतलब उन्हें भी तो लगेगा ना यार कि उनके पास परमानेंट कबर्ड हो. वो क्यों ऐसे घूमते रहे एक बैग से दूसरे बैग में? Why? राकेशकडे पण तू असे बॅग्स मध्येच ठेवते का कपडे? म्हणजे तुझं असं सेपरेट वॉर्डरोब नाही का? हाँ, अब नहीं है. मतलब अब तो मेरे सारे कपड़े बैग्स में ही रहते हैं. यू नो, यू नेवर नो, कभी कोई आ जाए फिर राकेश तो मुझे ही बोलेगा ना, प्लीज निशा डार्लिंग कुछ दिनों के लिए कहीं और चली जाओ. और ये कब तक चलेगा? तो रेवा की शादी होने तक. तब तक तो मेरा कोई एक ठिकाना ही नहीं है यार. और पता नहीं, शायद मुझे यहीं पे आके रहना पड़ेगा और मेरे कपड़ों को इन बैग्स में. इट्स सो वियर्ड, यू नो. निशा, तू असा विचार का नाही करत की आता आपल्याला एक सोडून दोन घर आहेत? मतलब तू कुठेही अनपॅक करू शकतेस ना. सी, आपण पिकनिकला जाताना आपलं अख्खं घर कुठे घेऊन जातो? नाही ना, आपण आपली फक्त बॅग घेऊन जातो. तसंच आहे, तू पिकनिकला आली आहेस तुझ्या फ्रेंड सोबत. आय नो आपण तेवढे चांगले फ्रेंड्स नाही आहोत. हाँ, मतलब वही तो. हे असं इमॅजिन कर ना मग तू की तू पिकनिकला आली आहेस, तिथे अननोन लोक आले, पण तू त्यांचा टिफिन शेअर करतेस. दे ऑल आर नॉट गोना मीट आफ्टरवर्ड्स. तू फक्त एन्जॉय करतेस त्यांच्यासोबत, तेवढ्या पुरतं. हा, दॅट्स ऑल. सो स्वीट. ओह, थँक्यू. स्वीट. बट यू नो, ये डाइजेस्ट करना मेरे लिए थोड़ा डिफिकल्ट है. हैवी, यू नो. हो ना, हो ना. सांगितलं होतं मी आज सुटल्याला. हं? तिथून जेवण नको ऑर्डर करू, ते खूप ऑइली असतं, डायजेस्ट करायला जरा हेवी येते. सांगितलं होतं मी त्याला. मी काय करू आज सुटल्याचं?
सच में ये माजगर एक बहुत अच्छा पिकनिक स्पॉट है. मका दररोज येणार तू इथे? हाँ? जस्ट किडिंग. Just kidding. Just kidding. You like it? Oh, you like it? You're damn sweet. Thank you. Anna मी. ताईनी ना लग्नामध्ये जिजूंना घास भरवताना इतका सुंदर उखाणा घेतला होता ना. ए ताई प्लीज घे ना ग परत एकदा. आणि त्याच्यासोबत जिजूंना घास पण भरव. काही काय गप्प बस जेव. काय यार किती लाजतेस तू. मी फक्त घास भरवायला सांगते अजून नाही काही. रेवा आगाऊ झालीयस. केतन काही खरं नाहीये तुझं. बरं जाऊ दे जिजू तुम्हीच भरवा. असंही ती लाजाळूचं पानच आहे. नाही रेवा कसं आहे फक्त जगाला दाखवलं म्हणजे आपलं प्रेम खरं आहे असं नसतं ना. हा? आपल्या काही गोष्टी पर्सनल असतात आणि त्या पर्सनल ठेवण्यातच खरी गंमत असते. नाही काय? हो बरोबर आहे तुमचं. आणि बाय द वे आता मी जेवण झाल्यावर निघेन म्हणतो लगेच. हा इंटरव्ह्यू देईन आणि तिकडनं स्टेशनवर जाईन कारण घरी येऊन जायला परत उशीर व्हायचा. तू डायरेक्ट स्टेशनलाच आहे संध्याकाळी. नो प्रॉब्लेम. ऑल द बेस्ट. मी सोडेन ना रेवाला. टेन्शन घेऊ नका. हा हो आणि इथे येऊन खूप छान वाटलं. खरंच असं वाटतं व्हावं या जॉबचं. तुम्ही किती छान राहता ना असे मोकळे ढाकळे छान. असं राहता यायला हवं. या जॉबचं झालं ना की इकडेच राहायला येणार आम्ही. आणि तुम्ही इथे असाल त्यामुळे बाकी तसं काही प्रॉब्लेमच नाही काय. वेलकम. तुम्ही या नक्की मुंबईला. हो नक्की होईल बघ तुझं. ऑल द बेस्ट. हे अशुभास झालं. आता कपड्याच्या घड्या घालून टाक. आणि काय रे तुझं हे चबर चबर खाण्यासारखं. काय करतोय आज स्कॉलर. म्हणजे ताईने बनवलेलं सगळं अन्न संपलंय. चिवडा पण संपलाय राव. ना ना असंच बाहेरचं खायला लागतंय. मला डोकं धरलंय राव. अरे रे काय ही वेळ आली आहे तुझ्यावर. बघ ना स्कॉलर. हा मला मस्त घरचं अन्न जर भेटलं नाही ना तर मी बाहेर खाली होईन रे. वाचव मला या व्यसनातून मुक्त कर. खरंच खरंच बोलतोय हा माणूस. याचा हा बाहेर खालीपणा बघून माझा जीव वर खाली व्हायला लागलाय. वर खाली व्हायला लागलाय. कसे बरे वाचवावे या माणसाला या व्यसनातून. गुरु मला वडापाव आणून दे. वडापाव आणून दे मला. नाहीतर मला पावभाजी आणून दे. सावर सावर स्वतःला. सावर सावर. अरे 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 आजवर दिवसातून 7-8 वेळेला फक्त घरचं खाणारा हा माणूस आज बाहेरचं खाऊन मस्त हत्ती झालाय. काय लोळलो मी. काय लोळलो बोललो. अरे अरे थोड़ा तो खाया है चोरा तो नहीं किया है. अभी तो पट्टे शुरू हुए. थोड़ा तो मेरे भाई. चल मेरे भाई. कितनी बार बोला नहीं खाना. अरे बास बास दुष्टा बास. आता बास बास नाटक. आता खरंच काहीतरी जेवणाचं बघायला लागणार आहे आपल्याला. खरंच यार स्कॉलर. हा ताई आत्ताशी गेली पण असं वाटतं ना इतके दिवस एकटं आहोत आपण. हो नाही पण तुला नक्की तिची आठवण येते का तिच्या जेवणाची.
हा नाही, आणि तुला असं वाटतंय का तू तिच्या हातची चव विसरून जाशील? स्कॉलर, हा. मला ना भीती वाटते. काय? म्हणजे वेगळीच भीती. काय? म्हणजे तिच्या हातचं खायची सवय राकेश भाऊजीने झाली तर? नाही नाही, त्या राकेशला जमिनीवर आणायला निशा तरी आहे. मला अजूनच वेगळी भीती वाटतेय. तुझ्या त्या ताईला तो खोटा संसार आवडायला लागला तर, आणि ती त्यात रमली तर? झाली का पॅकिंग? हो. मी जातोय रेवाला सोडायला. थँक्स. थँक्स. बर. वेलकम मॅम. मिनलच्या भाषेत सांगायला गेलो तर आपल्या सुखी संसाराच्या नाटकाचा शेवटचा सीन ना. मग पडदा. असं का बोलतेस तू? हे बघ रेश्मा, आय थिंक आपल्या दोघांनाही नीट माहितीये की हे माहितीये. माहिती. एक सांगू का? आपण हे जे 2 दिवस जगलो ना, ते आवडलं मला. हे सगळं माझं असतं किंवा माझं असायला पाहिजे असंही वाटलं हा क्षणभर. सॉरी. म्हणजे तसं वाटायला नको माहितीये मला. काय करू? वाटलं ते वाटलं. मी टॅक्सी बोलवतो. ताई. काय आहे? लग्न होणार आहे ना तुझं? बॅग मीच भरते अजूनही. मग काय झालं? घरी गेल्यानंतर तुझं जाणवेल ना स्पर्श या कपड्यांमधून. ताई, काल ना मला खूप भयंकर स्वप्न पडलं. बर. अरे बर काय यार, ऐका ना. ऐक, काल ना ते स्वप्न खूप भयंकर होतं. म्हणजे मी मुंबईत आलीये आणि मी हरवलीये. हो ना, म्हणजे खूप साऱ्या गल्ल्या होत्या आणि मी नुसतीच चालतीये 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 आणि काही वेळानंतर ना अशी लोक माझ्या मागे लागली आणि मी धावत सुटले. नुसतेच धावतीये धावतीये आणि तुझ्या या घराच्या दाराशी मी आले. दार पण भरपूर वेळा वाजवलं. दार उघडलं तर तू समोर होतीस आणि तू मला जवळ उठलं. ताई, आयुष्यामध्ये मी कधी पण हरवले तर मी इथेच येणार. तेव्हा तू असशील ना ग इथे माझ्यासाठी. मी इथे नसले किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर असले तरी मी असेल. आणि हे काय आहे, आपण ठरवलं ना, रडायचं वडायचं काही नाही. हो ना. टेन्शन घेऊ नकोस. हा, मी आहे.